आता मी पोहोचली आहे बडोदा गुजरातमध्ये। हे सगळे व्हिडिओ लेट येतील कारण गणपतीमध्ये सगळेजण होते हे सगळे एकत्र, त्यामुळे मी काही व्हिडिओ एडिट नाही केले, तर आता एक एक व्हिडिओ जातील। तर बघा सगळ्यांनी आम्ही पोहोचलोय आणि आता बघू नाश्ता काय आहे, घरी जाऊन नाश्ता बनवायचा। शेवयाचं उपीट आहे आज माझं आवडतं, तुम्ही भरपूर वेळा व्हिडिओत बघितलं असेल, ते बनवणार आहे मी। गुजरात बडोदामधला पहिला नाश्ता। हे पण शेवया कोल्हापूरच्या, कोल्हापूरमधून पुण्यात आल्या, पुण्यातून आता गुजरातमध्ये गेलेत शेवया आपल्या कोल्हापूरच्या। घरगुती गाजर पण घातलंय थोडंसं हेल्दी होण्यासाठी आणि कलर पण छान दिसतोय, हिरवा पांढरा केशरी पांढरा हिरवा। या व्हिडिओमध्ये 2-3 दिवस आम्ही काय केलं, जास्त खाण्याचे पदार्थ म्हणजे गुजरातमध्ये जाऊन पण मराठी जेवण सगळं तर ते आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। आई पण सासूबाई इकडे आल्यावर पूजा करतात, नेहमीचं काम आम्ही करतोय नाश्ता सगळे मिळून गुजरातमध्ये बडोदामध्ये। शेवयाचं उपीट या पण तुम्ही पण खायला। आणि आम्ही यावरून लगेच आमचे कामं सुरू केले, काय काय बाहेरचे कामं होते ते शिल्पाताई आणि मी। आता इथे एका टेलरकडे आलो, तिथून परत जाणार आहे। थोडंसं कामं केले बाहेरचे आम्ही आणि आता परत जाऊन घरी जेवण बनवायचं। जेवण नंतर परत डीमार्टला जाणार आहे। तर आज जेवणात आहे डाळीची आमटी, पालेभाजी आहे आणि बासुंदी आहे गोडमध्ये। हे सॅलेड आहे, गाजर काकडी बीटचं। श्रावण महिन्यात गोड पदार्थ काय पाहिजे, पाणी दे ग, पाण्याची बाटली दे। रेल्वेतलं कानातलं डी मार्टला। बघायला छान व्हरायटी भरपूर आहे ना, वेगवेगळ्या टाईपचे गणपतीचे। कृष्णाच्या रूपातले पण शंकर। आता डिक्कीतली पर्स, मंगल बाजार आवडतं ठिकाण मंगल बाजार, जसं तुळशीबाग आहे तसं। बाकीचं कुठलं पण घ्या शॉपिंग। मंगल बाजार हां आपण आधी आम्ही थोडंसं मंगल बाजारमध्ये आलो, म्हणजे पुण्याचं तुळशीबाग आहे आणि कोल्हापूरमध्ये भारवा रोड, तसंच इथलं आहे बडोदामधलं मंगल बाजार म्हणून। इथं सगळं छान छान आणि स्वस्त पण आहे, सगळ्या वस्तू मिळतात, ड्रेस पर्स बेडशीट सगळ्या प्रकारचे, म्हणजे भरपूर मोठा आहे। तर थोडा पाऊस पण होता, तिथं आलो आहे आता आम्ही थोडीशी खरेदी करायला आणि नंतर जाणार आहे डीमार्टमध्ये। गणपतीसाठी आता किराणा काय काय लागणार आहे थोडं घेतलं आम्ही, तयारी गणपतीची तयारी डीमार्टमधून आणि घरी आलो। रात्रीच्या जेवणाला आहे इडली चटणी सांबार। चटणी सांबार मी केलं, इडलीचं पीठ बाहेरून आणलेलं रेडीमेड, छान मस्त इडल्या लागतात आणि सगळं छान झालेलं टेस्टी। आणि रात्री आईस्क्रीम पण खाल्ले आम्ही। कोणावर बोलतेस? आज आहे श्रावण सोमवार आणि मी आता आंघोळ केली, सकाळी चहा आणि वेफर्स खाल्लं, शाबूचं केलंय तिखट असं जिरे फोडणी करून सासूबाईंनी, ते खायचं। नंतर बसली आज काय काम नाही। दुसऱ्या दिवशीचं जेवण आहे दोडक्याची भाजी आणि मी करते ते जेवण नाश्ता जास्त मीच बनवते आहे, मला आवडतं पण करायला। हे दोडक्याच्या सालीची चटणी आहे, जी भरपूर वेळ रेसिपी दाखवली, म्हणजेच ठेचासारखी खरडासारखीच लागती मिरचीच्या।
ते बनवते मी सकाळी सकाळी. टिफिनला पण बरेच जणांचे टिफिन आहेत, दादा बाकीच्यांचे सगळ्यांचे, त्यामुळे टिफिनची पण करणार आहे. नंतर परत करायची भाजी. टाईमपास. रात्रीचं जेवण मसुराची आमटी, गवारीची भाजी, भात आणि भाकरी, सगळं जेवण आणि नाश्त्याचा व्हिडिओ आहे हा. गुजरातमध्ये येऊन आम्ही काय काय जेवलो, म्हणजे काय काय बनवलं. हे सॅलेड आहे. सॅलेड रोज असतंच, गाजर, बीट, काकडी. खारुताई दिसली तर भरपूर खारुताई आणि पक्षी आहेत, झाड आहेत, त्यामुळं माकडं पण सारखे येत असतात. गार वारं सुटले बाहेर. इथं गरमी भरपूर आहे पण बाहेर वारं होतं थोडं. आता आम्ही चहा पितोय सकाळी. $50 ना पाव? हां, मी म्हटलं तेच एवढे महाग. हॉलमध्ये सुद्धा दिवसभर नव्हते, आतच होते. आता रात्रीच्या जेवणाला बनवते मी फ्राईड राईस, म्हणजे सगळ्या भाज्या घालून हेल्दी भात. आधी भात करून घेतला आहे. आता त्यामध्ये गाजर, शिमला मिर्च, कांदा, ज्या काय घरात भाज्या असतील त्या मस्त लागतं. आणि मॅजिक क्यूब घालायचे आहेत, मसाला मॅजिक क्यूब, आणि थोडासा पावभाजी मसाला पण घालायचा. बीन्स घातले, मिरच्या घातल्यात, आलं लसूण पेस्ट, गाजर. छान लागतं एकदम टेस्टी भात. गरम मसाला पण घातला थोडासा. वरून कांद्याची पात आणि कोथिंबीर घालणार आहे. आणि इकडं शिल्पा ते करतायत शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोचं सूप. जरा दार उघडले 5 मिनिट. चला आता आम्ही जेवतो. सगळा आवरून कट्टावरला कट्टा पुसला सगळा. आता मी थोडंसं डेकोरेशनची तयारी करणार आहे. आणि सगळ्यांना आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीम पण आणायला निघालो रात्री 10-10:30 वाजलेले वाटतं. आकांक्षा आणि मी निघालो आईस्क्रीम आणायला. असंच आहे ना. सगळ्यांना जे आवडतील ते वेगवेगळे आईस्क्रीम आणलेत. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. आणि हा व्हिडिओ इथंच संपवते मी. सगळे मिळून छान मस्त मजा करत असतो आम्ही. डेकोरेशनची थोडी तयारी करणार आहे आता. तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. आणि व्हिडिओ बघा, लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून छान छान व्हिडिओ येतील गणपती गौरीचे. आता आम्ही खातो आईस्क्रीम आणि व्हिडिओ संपवते मी इथंच. खाती असं वाटतंय. पडायच्या आधी खाली.